मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडनं जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केलेला होता, पण वाल्मिक कराडचा हा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय। बीडच्या सत्र न्यायालयानं जामीन अर्ज नाकारल्यानंतर वाल्मिक कराडनं औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली। 12 डिसेंबरला याचिकेवरती युक्तिवाद झाला। वाल्मिक कराडवरच्या दोष निश्चितीला स्थगिती देण्याचे आदेश बीड सत्र न्यायालयाला दिले जावेत अशी मागणी वकिलांनी केलेली, मात्र संबंधित प्रकरण हे जामीन देणं योग्य नसल्याचं कोर्टानं नमूद केलंय। ॲडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता। आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे। यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत तिथले गिराशे साहेब, त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब, आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारे पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला। या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि CM साहेबांवर किंवा सगळ्या ज्या ह्या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार मानतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।